नमस्कार मंडळी, मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. आज आपण आलेलो आहोत साताऱ्यातील शाहूपुरी येथे आणि तिथल्या या सगळ्या ताया इथे आलेल्या आहेत. माहेर वाशिणी माहेरी आलेल्या आहेत. मला ना खरं तर एक आवर्जून एक गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते की किस्सा, ऍक्च्युअली गोष्ट अशी नाही, एक किस्सा आहे की माझ्या एका मित्राचं नुकतंच लग्न झालं. मी त्याच्या घरी गेलो होतो. गेल्यानंतर मी बघितलं तर हॉलमध्ये त्याचं जे शोकेश होतं, त्या शोकेशमध्ये त्याने सगळ्या त्याच्या ट्रॉफ्याज लावल्या होत्या. म्हणजे तो स्विमिंग चॅम्पियन होता, तो धावण्याच्या शर्यतीत पहिला आला होता, तर त्याची ट्रॉफीज, त्याच्या सगळ्या ट्रॉफ्याज, अख्खं शोकेश त्याच्या ट्रॉफीजनी भरलं होतं. ते मी बघत होतो अगदी कौतुकाने. क्या बात आहे म्हटलं, व्हेरी गुड. तेवढ्यात त्याने बायकोची ओळख करून दिली त्याच्या आणि म्हणाले ही माझी बायको आणि ही सुद्धा खूप चॅम्पियन आहे, हिच्या सुद्धा सगळ्या ट्रॉफीज आहेत. मी म्हटलं कुठे ते तिच्या माहेरी आहेत ना. म्हटलं इथे का नाहीये, हे तिचं घर आहे ना. दोघांकडे काहीच उत्तर नव्हतं. पण एक गोष्ट माझ्या लक्षात आली की आपली पाटी कोरी करून सासरला जवळ करणं, नव्याने एक्सेप्ट करणं, हे फक्त बायकांनाच जमू शकतं. त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्या तायांचं अगदी मनापासून कौतुक आहे. आणि आता इथे सगळ्या तुम्ही ताया आलेल्या आहेत, माहेर वाशिणी इथे आलेल्या आहेत, त्याच्यामुळे माहेरच्या आठवणी या तर येणारच. त्यामुळे आपण जाऊया आपल्या माहेरच्या आठवणींमध्ये. ताई, तुझं नाव सांग. माझं नाव किशोरी महेश गहिनी. किती वर्ष झालीत लग्नाला? 14 पूर्ण, 15व चालू आहे. आता डिसेंबर मध्ये 15 पूर्ण होतील माझ्या. 15 वर्ष होतील. माहेर कुठलं? माहेर डिस्कर. आणि सासर? सातारा. आणि भाऊजी काय करतात? ते IT मध्ये, IT मध्ये कंपनीत. IT असतात एकदम असतात का? काय ताई असा माहेरचा किस्सा सांगशील तू? काय प्रसंग एखादा आठवतो? माहेरचा किस्सा, मला माहेरची नवरात्री खूप आठवते. नवरात्री खूप मी प्रत्येक वर्षी माझ्या माहेरची नवरात्री एवढी मिस करते. तिथलं वातावरण. आता मी साताऱ्यात बऱ्याच ठिकाणी खेळायला जाते, पण तिथली सर कुठेच येत नाही. माझ्या मित्रमैत्रिणींबरोबर खेळलेले, त्याचबरोबर आमचे फॅमिली मेंबर्स वगैरे पण सगळे इन्व्हॉल्व्ह व्हायचे. देवीची आरती, त्यासाठी म्हणजे 100-150 लोक आरतीला जमा असायचे. तो आरतीचा माहोल. आणि दांडिया खेळताना आम्ही खूप मजा करायचो. गेम्स असायच्या नंतर, ते खूप आठवतं मला. काय असं एखादा प्रसंग तुम्हाला सांगायला आवडेल? आम्ही दांडिया खेळत होतो सगळेजण, असे ग्रुप होते. आणि पहिल्यांदा आमच्या ग्रुपमध्ये कसं असायचं, लहान मुलं आतमध्ये, नंतर मोठी, जरा त्याच्यापेक्षा मग मोठी, असे 3-4 असे सर्कल असायचे. असं आमचा इकडे 10-12 जणांचा ग्रुप होता, पलीकडे 10-12 जणांचा ग्रुप होता. तर म्हणजे चुरस लागली होती अक्षरशः. पूर्ण ते आपलं दांडियाचं जे सॉन्ग असतं, पूर्ण स्टार्टिंग पासून एंड पर्यंत आम्ही थांबायचंच नाही. 2-2.5 तास आम्ही अक्षरशः खेळायचो त्यावेळेस कम्प्लीट. आणि म्हणजे आमच्या ग्रुपला बक्षीस पुकारलं गेलं तरी पण आम्ही थांबत नव्हतो ते बक्षीस घ्यायला. त्यांनी पुकारलं अक्षरशः शेवटी असं बोलले की आता तुमचं बक्षीस कॅन्सल करण्यात येईल, तुम्हाला बक्षीस दिलं जाणार नाही. आणि मला एक आठवण आणखी दाखवायची दांडियाची, सांगायची. हा टॅटू मला तिथेच दांडियामध्ये फ्री भेटलेला आहे. भाऊजींचं नाव घेऊ लिहिलंय, बघतो तर गुलाब आहे. नाही, भाऊजीसाठीच गुलाब आहे ना तो. अच्छा, भाऊजींसाठीच गुलाब. रोज देता तुम्ही? हा घ्या गुलाब, हा घ्या गुलाब. रोज देता? दिवशी फक्त प्रेम कशाला हवंय, रोजच. काय खरं नाहीये भाऊजींचं आज. त्याबाबत खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. तुम्ही बसू शकता. ताई, तुझं नाव सांग. माझं नाव उमा शिवाजी वाडेकर. उमाताई, किती वर्ष झालीत लग्नाला? 31 वर्ष झाली. 31 वर्ष. भाऊजी काय करतात? आमचा बँडचा व्यवसाय आहे. बँड आहे तुमचा? अरे क्या बात आहे. ओ हो, आणि घरातच बँड आहे म्हणजे. मग कधी असं एकदा बँड वाजवतो ना तू आणि भाऊजी? वाजवतो रोज. कोणाची बँड वाजवतो तुम्ही सगळ्यांची? क्या बात आहे. पण कधी स्वतःच्याच बँड वरती तुम्ही आणि भाऊजी कधी नाचलेत? नाही. मग डीजे कोण असतं? भाऊजीच असतात? भाऊजीचा डीजे असतो. भाऊजींचा डीजे असतो. अच्छा. मी रुग्णसेवा करते. अच्छा, तुम्ही रुग्णसेवा करता. वा, किती सुंदर ताई. आणि माहेर कुठलं तुमचं? माझं माहेर आहे इचलकरंजी आणि सासरा आहे सातारा. व्हेरी गुड. काय माहेरची आठवण सांगाल तुम्ही? माहेरची आठवण एवढंच सांगेन की मी लहान होते, 2री-3रीला.
त्यावेळेस माझ्या मोठ्या बहिणीचं लग्न झालं होतं. आम्ही 4 बहिणी. तर माझी बहीण मोठी डिलिव्हरीला आली होती आणि आमचे वडील दारू प्यायचे त्यावेळेस. तर आमच्या मंगळागौरी म्हणजे नागपंचमीचे खेळ असायचे. त्यावेळेस आमच्या आईनं आम्हाला खेळायचं लय हौस होतं, म्हणून आमची आई म्हणायची तुम्ही जा. आणि आमच्या वडिलांची अशी म्हणणं असायची की नाही मुलींना पाठवायचं बाहेर. आम्ही खेळून आल्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्हाला कळालं की आमच्या वडिलांनी खूप आमच्या आईला खूप मारलं आणि आम्हाला सगळ्यांना बाहेर काढलं. एवढंच आठवण आहे मला, खूप आईची आठवण येते मला. तुम्हाला सगळ्यांना बाहेर काढलं? वडिलांनी आम्हाला सगळ्यांना बाहेर काढलं. मग त्याच्यानंतर मग घरात घेतलं नाही ना? घरात घेतलंच नाही आम्हाला. किती लहान असण्याची गोष्ट? मी 3रीला असेल. एवढ्या लहानपणी? हा. आणि माझी मोठी बहीण तर डिलिव्हरीला आली होती. तिला सुद्धा बाहेर काढलं आणि तिला चक्कर यायला लागले म्हणताना मी तिच्यासाठी जाऊन 4 घरांची भाकरी मागून तिला मी खायला घातली. कारण जाणार कुठं ना ती. आणि शेवटी दुसऱ्या दिवशी दत्ताचं मंदिर होतं, तिथं लोक खडीसाखर मागून तिला मी पाण्यात घालून चहा करून दिला तिला. पण मग दुसऱ्या दिवशी पुन्हा बाबांनी नाही घेतलं आम्हाला. तेव्हापासून आम्ही आमच्या बहिणीनेच मोठ्या बहिणीनेच आम्हाला थोडस आईचा भावाचा बहिणीचा सगळ्यांचा आधार दिला. आई आमची आता 17 साली गेली. मग आमची आई सगळ्या बहिणींच्या पाशी राहिली. मग बहिणीनेच आमचं सगळं. तेव्हा त्यानंतर तुम्ही वडिलांना कधी भेटलाच नाहीत? नाही, आमचे वडील मग नाही चुलत्याकडे आता नाही येते, त्यांच्या भावाकडे गेले. बापरे, तुम्ही हा जो काय प्रसंग सांगितला ताई, खरं तर तो एकदम असा डोळ्यासमोर उभा राहिला होता. आणि तो त्यावेळेला तुमची मानसिकता आणि इतकी किती 3रीत होतात तुम्ही म्हणालात? 3रीत होते. एवढ्या लहान वयात हा असा प्रसंग अनुभवणं म्हणजे फार मला तेवढंच आठवतं, बाकी काही अजून आठवत नाही त्यात. पण आता सगळं छान आहे, आता सगळं मस्त आहे. 4 बहिणींचं खूप छान. सगळे तुम्ही छान सुखात आनंदात आहे. वा, खूप छान ताई. ताई तू बसू शकतेस. माहेर म्हटल्यानंतर भाऊक होणं हे तर साहजिकच आहे. ताईंच्या डोळ्यातनं पाणी सुद्धा येत असतं, बाहेरच्या आठवणी व्यक्त होत असताना, बालपणात जात असताना. पण आता ह्या सगळ्या ताईंच्या चेहऱ्यावरती आनंद आणण्यासाठी, हास्य आणण्यासाठी आणि हे सगळं वातावरण आता खेळीमेळीचं करण्यासाठी आपण जाणार आहोत आपल्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि आता बाहेरच्या आठवणीनंतर आता आपण सुरू करूया आपल्या खेळाला. हा बोला ना. ही खुर्ची तेच तर सांगणार आहे ना मैताई. आणि हा प्रश्न फक्त तुम्हाला नाही पडलाय, तर आपले जे दर्शक आहेत, आपले जे प्रेक्षक आहेत, त्यांना सुद्धा हाच प्रश्न पडलेला आहे की ही खुर्ची ते कशासाठी आहे. की कसं आहे ताई, ही साधी सुधी खुर्ची नाहीये, ही आहे मानाची खुर्ची. आणि ही खुर्ची आज ज्या ताईला मिळणार किंवा जी ताई आज ही मानाची खुर्ची पटकवेल ती होणार आहे आजच्या भागाची हुकमाची राणी. आता ती कशी होणार, तर या सगळ्या तायांमधनं 14 ताया आम्ही निवडणार आहोत लकी ड्रॉ मधून. पण त्या 14 ताया कोण आहेत, त्या नशीबवान ताया, ते कळण्यासाठी मी येणार आहे लवकरच एक बॉक्स घेऊन तुमच्याकडे. बघूया आता लकी ड्रॉ मधनं कोण येत आहेत 14 ताया. लवकर घेते, किती ढवळते बॉक्स मध्ये. या ताईंच्या हातात लाल रंगाच्या चिठ्ठ्या आलेल्या आहेत. त्या जाणार आहेत आपल्या पहिल्या खेळामध्ये. कोण आहेत त्या 14 ताई? तरी हात वरती करा. कोण आहेत ते? F5. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. आणि
आणि लकी ड्रॉ मधून 14 ताया इथे आपल्या या पहिल्या खेळामध्ये सहभागी झालेले आहेत. आपला हा जो पहिला खेळ आहे त्या खेळाचं नाव आहे, खेळ असा आहे की आपण लहानपणी सगळे स्टॅच्यू खेळलेलो असतो. हा साधारणतः आपला हा गेम तसाच आहे, पण ह्याच्यामध्ये संगीत वाजवलं जाणार आहे आणि संगीत वाजल्यानंतर सगळ्या ताईंनी बेभान होऊन नाचायचंय आणि एका क्षणी मी बनणार आहे स्टॅच्यू, तेव्हा आहे त्या पोझिशन मध्ये उभं राहायचं आणि जी ताई हलेल ती बाद. अशा 4 ताया आपल्या ह्या पहिल्या खेळातून बाद होतील आणि ज्या 10 ताया राहतील त्या जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. पण त्यासाठी माझे वांगडा चल नको, माझे वांगडा चल नको, माझे वांगडा चल नको, मेरे साथ चल नको. मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो, मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो. माझे वांगडा चल नको, मेरे साथ चल नको, मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो, मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो. तलवार घेऊन उभ्याच आहेत. एवढं हसतायत, हसायला येतं तर हसा की मन मोकळेपणाने. काही तुम्ही बाद झालेले आहेत, या, तुम्ही बाजूला व्हा. काही तुम्ही पण हल्लेले आहेत, तुम्ही पण बाद झालेले आहेत. हे काय आहे? आई तुम्ही पण आल्यात, तुम्ही पण बाद झालेले आहात. हो साथी हात बडाना. या ताई तुम्ही हल्ल्यात, नुसतं बघले तर हसल्या. अरे आपल्या या पहिल्या खेळातून या 10 ताया आता गेलेल्या पुढच्या खेळासाठी. क्या बात आहे, खूप खूप अभिनंदन सगळ्यांचे. एकदा जोरदार टाळ्या आपल्या 10 ताईंसाठी होऊन जाऊ दे. या 10 ताया आपल्या ह्या पुढच्या खेळामध्ये आलेल्या आहेत आणि या खेळाचं नाव आहे, या खेळामध्ये प्रत्येक ताईच्या समोर काही प्लास्टिकचे तुकडे आहेत. ते तुकडे जोडल्यानंतर एक रिंग तयार होते. ती रिंग तयार झाल्यानंतर ती रिंग आपल्या अंगाभोवती घ्यायची, अशी पकडायची आहे आणि उड्या मारत मारत अशा उंच उड्या मारत मारत ती समोरची जी सफेद लाईन आहे ती पार करायची आहे. पहिल्या 5 ताया ती सफेद लाईन पार करतील त्या जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये आणि त्यातलीच होणार आहे नंतर एक हुकमाची राणी. सगळे तयार आहेत? पदर वगैरे असं टोचलाय हा व्यवस्थित. 1 2 3 अगदी घट्ट जोडा. व्हेरी गुड. बाकीचे टाळ्या वाजवायचे आहेत, बाकीचे टाळ्या वाजवायचे आहेत. त्यातल्याच 5 ताया जाणार आहेत पुढे. व्हेरी गुड, मस्त. हा व्हेरी गुड, क्या बात आहे. व्यवस्थित जोडा, व्यवस्थित जोडा. सर्कल झालं पाहिजे, वर्तुळ झालं पाहिजे व्यवस्थित. वाकडं तिकडं नाही, वाकडं तिकडं नाही. व्हेरी गुड. हा क्या बात आहे. हा 1 2 वाह क्या बात आहे. हा हो हो हरकत आहे. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. हा पटकन पटकन पटकन. हरकत आहे, लागलं नाही ना ताई. व्हेरी गुड. हा हे बात. हा अरे बापरे. हा हा व्हेरी गुड. हा व्हेरी गुड, क्या बात आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे, जोरदार टाळ्या. तुम्हाला सांगतो, मला ना इतके जोक सुचत असतात ना, म्हणजे इतके भन्नाट जोक सुचत असतात. म्हणजे आता सुद्धा काय झालं, माझा मित्र आहे ना, माझ्या मित्राच्या घरात घडलेला किस्सा आहे. माझ्या मित्राला काय आहे, माझ्या मित्राला जरा पडले टक्कल. त्याची बायको एकदा त्याला म्हणाली की अहो काय काहीतरी करा ना, केवढं टक्कल वाढलंय तुमचं. तर माझा मित्र म्हणाला की हरकत नाही, मी एक काम करतो, मी 2 लाख रुपये खर्च करतो आणि नवीन केस लावून घेतो. बायको म्हणाली 1 मिनिट थांबा, त्यापेक्षा असं करा, 2 लाखांचा हार मला करा,
मी आयुष्यभर ह्या टकल्या माणसासोबत राहील. आयुष्यभर टकल्या ठीक आहे, म्हणजे ठीक आहे, हे ना आवडलेला नाहीये, पण आपण जाऊया आपल्या पुढच्या खेळामध्ये. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. प्रत्येक ताईच्या बाजूला एक खुर्ची आणि त्या खुर्चीवरती सुई आणि धागा आहे. त्या सुईमध्ये धागा ओवायचा आहे आणि धागा ओवून झाल्यानंतर सुई असं ओरडायचंय. हा, ओरडून झाल्यानंतर ती सुई तशीच तिथे ठेवायची आहे आणि लंगडी घालत घालत ती अशी लंगडी घालत घालत तिथे त्या लगोऱ्या ठेवल्या तिथपर्यंत जायचं आणि त्या रिंगणामध्ये त्या लगोऱ्या व्यवस्थित रचायच्या. रचून झाल्यानंतर लगोरी असं ओरडायचंय आणि मग धावत जात ती जी सफेद लाईन आहे ती पार करायची. ताई कसं ओरडशील? सुई सुई. तुमची वेळ सुरू होते. 1 2 2 3. क्या बात आहे, मस्त. व्हेरी गुड. ओरडायचंय सुई. बापरे, लंगडी लंगडी घालायच्या, पुन्हा मागे या. लंगडी नाही घातल्यात तुम्ही. हा, लंगडी नाही घातल्यात तुम्ही. हा, लगोरी ओरडायचंय. हा, ठीक आहे, ओके. हा, बरोबर. सुई जाते सर. हा, धागा जातो, सुई जातो. अरे शोप, अरे शोप. लंगडी नाही घातली, पुन्हा मागे या, पुन्हा मागे या. हा, लंगडी नाही घातली. हा, हा, व्हेरी गुड. हा, हे टपाक, या हे धपाक. हा, व्हेरी गुड. हा, मस्तच, व्हेरी गुड. हा 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 हा, पडले ते पडले ना ते. या 2 तळ्या आलेल्या आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये, अर्थातच शेवटच्या खेळामध्ये. आणि तो खेळ असणार आहे संगीत खुर्चीचा, म्हणजे या मानाच्या खुर्चीसाठी. या 2 तायांपैकी जी ताई ही खुर्ची पटकवेल, या खुर्चीवरती जी ताई विराजमान होईल, ती असेल आजच्या भागाची हुकुमाची राणी. ताई काय वाटतं? थोडं टेन्शन आलंय मला. थोडं टेन्शन आलंय मला. लहानपणी खेळले होते, त्याच्यानंतर डायरेक्ट आताच खेळले. व्हेरी गुड. म्हणजे त्यानंतर मध्ये आधी आपण काही हे स्पोर्ट्स वगैरे काही सहज खेळत असतो ना. पण अगदी माहेर आल्यासारखं वाटतंय की नाही? हो, असं आपलं माहेर येऊन आपण एन्जॉय केलं. लहान झाल्यासारखं वाटतंय. गेम एन्जॉय खूप केले. क्या बात आहे, व्हेरी गुड. ताई कसं वाटतंय तुला? खूप छान वाटते. या शेवटच्या राऊंड पर्यंत आलीस, काय वाटतंय तुला? काय म्हणशील? त्या जरी विनर झाले तरी काय हरकत नाही, मी जरी विनर असेल तर काय हरकत मग डिक्लेअर करून टाकूया याच हुकमाची नाही. राणी. तसं काय हरकत नाही. नाही ना. सुरू करूया आपला हा संगीत खुर्चीचा खेळ. संगीत सुरू झाल्यानंतर कंपल्सरी नाचत नाचत फिरायचे. ठीक आहे, चला तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. चला तर सुरू करूया हा खेळ आणि त्यासाठी म्युझिक प्लीज. ढगाला लागली कळ, पाणी थेंब थेंब गळ. वर ढगाला लागली कळ, पाणी क्या बात आहे. हा, नाचत नाचत जायचंय. हा, चल ग राणी गाऊया गाणी, फिरूया पाखरा संग. तुम्ही पण ही एकच ते दुसरी नाही येत आहे. माझं जुळ, हा, मग येते की. थेंब गळ. हा, व्हेरी गुड. लवकर 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 धावत. हा 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 हा, ये. व्हेरी गुड.
आणि आजच्या भागाची हुकुमाची राणी झालेली आहे ही ताई. एकदम जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. पण जी उपविजेता ताई झालेली आहे तिला सुद्धा सन मराठीकडनं मिळणार आहे एक छोटीशी आठवण. ताई तुझं सुद्धा खूप खूप अभिनंदन. खूप छान. कारण ह्या शेवटच्या खेळापर्यंत येणं हे सुद्धा काही सोपी गोष्ट नाहीये. पुन्हा एकदा तुझं खूप खूप अभिनंदन. तू बसू शकते.